नमस्कार मंडळी, कसमादे पट्टा या भागातील रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत दुधी भोपळ्याचे थालीपीठ। तर मी इथे दुधी भोपळ्याचं साल काढून घेतला आहे आणि तो आपल्याला बारीक असा किसून घ्यायचा आहे। नंतर त्याच्यात टाकण्यासाठी मिरची, आलं, लसूण हे मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे। थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे। तर हे वाटून मी परातीत एका साईडला घेतले आहे। आता यामध्ये मी थोडंसं बेसन पीठ घेतलं आहे, 1 चमचा, आणि मी हे जे थालीपीठ आहे ते 2-4 पीठ मिक्स करून बनवणार आहे। तर माझ्याकडे नागलीचं पीठ होतं दळलेलं, ते घेतलं मी 2-2.5 चमचे। तांदळाचं देखील पीठ आहे, तर ते 2 चमचे घेऊया। आणि इथे मी बाजरी आणि ज्वारी याचं मिक्स पीठ आहे माझ्याकडे दळलेलं, म्हणून मी ते 2 चमचे घेतलेलं आहे। असं हे 4 ते 5 पीठ मिक्स करून आज आपण भोपळ्याचे थालीपीठ बनवणार आहोत। ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण हे सर्व पीठ घेतलेले आहेत। आता यामध्ये आपण जिरं टाकून घेतले आहे। त्यानंतर आपण इथे थोडीशी हळद टाकणार आहोत आणि चवीनुसार आता आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे। ठीक आहे, आता आपण यामध्ये थोडासा ओवा हातावरती चोळून आणि टाकून घेणार आहोत। तर मग आणि जो किसून ठेवलेला भोपळा आहे त्याचं पूर्ण पाणी निथळून आणि तो भोपळ्याचा किस आपल्याला यामध्ये मिक्स करायचा आहे। आता यात जेवढा ओलावा आहे तेवढा आपण यात पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि जर गरज वाटली तर वरून थोडं थोडं पाणी घेऊन आणि थोडंसं सैलसर पीठ आपल्याला याचं बनवायचं आहे। ठीक आहे, इथे मी मळायला सुरुवात केली आहे पीठ। ठीक आहे, असं छानसा गोळा मी सैलसर बनवून घेतलेला आहे। नागलीचं पीठ असल्यामुळे याचा कलर असा आलाय ब्राऊन। आता हे आपण थोडा वेळ गोळा साईडला ठेवून छान झाकून ठेवूया 15 ते 20 मिनिटं। तोपर्यंत आपण यासोबत खायला चटणी बनवूया। तर इथे मी घेतलंय चिंच, लिंबू, लसूण, आलं, पुदिन्याची पानं, डाळ्या आणि कोथिंबीर। डाळ्या म्हणजे ह्या कोणी याला भाजलेली डाळ म्हणतात वगैरे, आमच्या भागात त्याला डाळ्या म्हणतात। तर आता चटणीसाठी कढई मी गॅसवर गरम करायला ठेवली होती। तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये सारी मोहरी टाकून छान तडतडू द्यायची आहे। मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण जिरं टाकून घेणार आहोत। जिरं छान तळलं गेल्यानंतर आपण यामध्ये आता आपण थोडीशी हळद आणि चटणीसाठी मी हिरवी मिरची दळलेली नाहीये, कारण आपण ते थालीपीठाच्या पिठामध्ये हिरवी मिरची दळून टाकली आहे। तर इथे मी लाल मसाला टाकलेला आहे फोडणीमध्ये। तो छान तळला गेला की त्यामध्ये आता आपण जे मिक्सरमध्ये चटणीचं साहित्य दळून घेतलं आहे ते टाकून छान मिक्स करून घेऊया। ते टाकलेलं आहे मी, थोडंसं पाणी देखील टाकणार आहे। बघा कसा मस्त कलर दिसतो आहे चटणीचा। ठीक आहे, सुकी चटणी केली असती तर जास्त कोरडं कोरडं झालं असतं जेवायला, म्हणून मी ही थोडीशी अशी ओली चटणी बनवणार आहोत आपण। तर ही छान मिक्स करून देऊया। यामध्ये चवीप्रमाणे आपण मीठ घालून घेऊया। आता ही चटणी उकळायला सुरुवात झाली आहे। हिला आता मंद आचेवर 5 ते 10 मिनिटं आपण छान उकळू देऊया, म्हणजे मीठ वगैरे
चांगल्या पद्धत। जर तुम्हाला याच्यासोबत गोड चटणी खायची असेल तर यामध्ये थोडासा गुळाचा तुकडा टाकला तरी चालते, म्हणजे आंबट गोड अशी चटणी तयार होते। ठीक आहे, चटणी आता उकळते। आता आपण हिला कमी गॅसवर छान 5-1 मिनिटं उकळू देऊया। हे बघा, छान चटणी रेडी झालेली आहे आपली। मस्त अशी झणझणीत चटणी तयार झाली। तर एका साईडला मी आता तवा गरम करायला ठेवून थालीपीठ थापायला घेते आहे। तर हात ओला करून हे थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचे आहे, म्हणजे ते व्यवस्थित पसरतात। इथे थालीपीठ आपलं थापून झालेलं आहे। बघा, मस्त छान तयार झालेलं आहे। ठीक आहे, अशा पद्धतीने आपलं थालीपीठ आता रेडी आहे। अशा रेसिपीज करून बघा। या चॅनलवरील रेसिपीज तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि करून खाऊन बघा। थँक्यू। अशा पद्धतीने आपली चटणी आणि थालीपीठ रेडी।